दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासाच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाल्याने गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। बाजीराव रमेश वेलादी वय वर्ष 6 व दिनेश रमेश वेलादी वय वर्ष 3.5 दोघे राहणार एर्रागड्डा तालुका अहेरी अशी त्या दुर्दैवी भावंडांची नाव आहे। पत्तीगाव हे त्यांचा आजोळ आहे। 2 दिवसापूर्वी आई वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते। 4 सप्टेंबरला बाजीरावला ताप आला, पाठोपाठ दिनेशही आजारी पडला। आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले। तिथे त्यांना जडीबुटी देण्यात आली। त्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अधिकच खालावली। सकाळी 10:30 वाजता बाजीरावचा मृत्यू झाला। त्यानंतर दुपारी 12 वाजता दिनेशनेही प्राण सोडले। जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली। दोन्ही भावंडांच्या मृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोकाणावर झालं। मात्र अशा भाबड्या आशेपोटी दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले। तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले। यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचली पेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्यानं मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली। नाले चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहनं जाणं शक्य नव्हती, त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली। मजल दर मजल करत ते चालत राहिले। त्यानंतर नातेवाईकांची दुचाकी बोलवून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले। 2 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे, मात्र मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट आहे।